पाहुयात पुढची बातमी. लाडकी बहीण योजनेमुळे अन्य खात्यांवर अन्याय झाल्याचं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईकांनी विधान परिषदेत केलंय. धनगरवाडी जोडण्यासाठी रस्ते करणार का असं सतेज पाटलांनी विचारलं. सतेज पाटलांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना त्यांनी हे विधान केलेलं आहे. लाडकी योजना अन्य खात्यांवर अन्याय करणारे असल्याचं नाईक यांनी म्हटलेलं आहे. गावं जोडण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही करणार आहोत. तसं हे धनगरवाडी जोडण्यासाठी एक मोहीम घेता येईल काय? तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच ते करावेत, कारण की आज अनेकदा तक्रार येतात. आता कोल्हापूरमध्ये शाहूवाडी असू दे, राधानगरी असू दे, गगनबावडा असू दे, सगळीकडे धनगर जायला रस्ता नाही. परवा एक बातमी आली, 5 किलोमीटर 3 किलोमीटर जवळजवळ पेशंट खांद्यावरनं या ठिकाणी घ्यावं लागलं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच जबाबदारी घेऊन यामध्ये काय करता येईल का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. प्रकल्प गेल्या वर्षभरापासून त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना स्वीकारली, जरी ती अन्य खात्यांवर अन्याय करण्याची परिस्थिती निर्माण करीत असली तरी सुद्धा ती योजना बंद होणार नाही. परंतु मी त्या ठिकाणी आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की या 12,000 कोटीची संपत्तीच्या अगेन्स्ट एखाद्या बँकेकडून 6,000 कोटी रुपये आपण कर्ज घ्या